तुला इथून जाऊ शकतील असं, आणि इथनं मेंढर तिथपर्यंत येऊन तुम्ही काय करत? जर यांना कळालं असतं साहेब त्यांनी जाऊ दिलं असतं का त्यांना? आता यांना जर जाग आला असतं त्यांनी जाऊ दिलं, आणि परत गटांशी जर कधी कोणाला जागाही आली मी म्हणतो, आणि तो जर आवरून द्यायला गेला खाल्ला, त्यांच्याकडे ती जर एवढी चोरी करताय 20-25 लाखाची, ते असं नाही करत ना, कुठेतरी हत्यार घेऊन सुरुवात करत असतील ना. तर आमचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी चेकिंग चालते, रात्रीला पोलीस सुद्धा कुठे बंदोबस्त असतो, त्यांनी त्या गाड्या चेक केल्या पाहिजे. गाड्या बिना नंबरच्या का फिरत आहेत? त्या गाडीचा नंबर लावून ती चोरी करणार नाही असं त्यांचंही म्हणणं आहे पोलिसांचं. मग जर बिना नंबरच्या गाड्या फिरत असतील तर पोलिसांना संशय असला पाहिजे. आपण आलो आहेत प्रकाश या गावात, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार. आज प्रकाशा येथे एक घटना झालेली आहे. एक मेंढपाळ बांधव, हेलारी समाज, धनगर समाज या ठिकाणी मेंढ्या चरायसाठी आपलं गाव सोडून या ठिकाणी मेंढी चरायसाठी आलेले आहेत. पण या ठिकाणी त्यांना एक भयानक असा अनुभव आलेला आहे की त्यांच्या या ठिकाणी साधारण 100 ते 150 मेंढ्यांची चोरी झालेली आहे रात्री. अचानक रात्री कोणीतरी येऊन त्यांच्या मेंढ्या गाड्यात भरून घेऊन जात आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला वेळोवेळी दाद मागितली आहे. पोलीस स्टेशनला जाऊन आले आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी बहुसंख्य असा धनगर समाज, हेलारी समाज या ठिकाणी जमा झाला आहे. पशुधन या ठिकाणी चोरी झालेले आहेत. नेमकं या ठिकाणी त्यांच्याशी काय प्रसंग झाला आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा दादा, पूर्ण नाव सांगा. काय झालं तेव्हा, काय पूर्ण झालं? रात्री मी 12 वाजेपर्यंत जागी होतो. 12 नंतर काय जागा आलीच नाही. कोणाला नाही, आम्ही चारच होतो, कोणालाच नाही. नेमकं काय झालं प्रकार? मग ते केव्हा गाडी आला काय आला ते आम्हाला काय माहित नाही. मग त्या रात्री 100 मेंढ्या सर्व वाहून नेल्या. तरी आम्हाला जाग नाही. सकाळी समाज आम्हाला कोंबडा कोकून त्याला समाज आम्हाला त्यामध्ये आम्हाला आम्ही 25-12 तुम्हाला काही मारहाण वगैरे नाही, काही नाही. नमस्कार, मी देवा मानवर. आज प्रकाश इथं जवळजवळ रात्री 4च्या दरम्यानमध्ये, 4 ते 12च्या नंतर, 12 ते 4 पर्यंत ते सगळे आमचे मेंढपाळ 12 वाजेपर्यंत जागी होती, आणि 12 वाजेनंतर ते झोपले. कसे झोपले? ते जुळावला झोपले, आणि इथून मेंढर जवळजवळ 100 मेंढर काढून नेली. तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाही. म्हणजे असे काहीतरी ते लोक औषध वगैरे टाकतात असं आमचा संशय आहे त्याच्यावर. आणि ती मेंढर भरून घेऊन गेले, आणि त्यांना जराही बनक लागले. सकाळी त्यांना कळाले की आपली जे लहान पिलं वगैरे ओरडत आहे आणि यांच्या आया कुठे गेल्या, त्यावेळेस त्यांनी बघितलं की आपल्या मेंढ्या चोरीला गेल्या. तसंच त्यांनी सगळ्या समाजाशी संपर्क साधला, मला फोन केला, मी पीआय साहेबांना फोन केला. पीआय साहेब आले या ठिकाणी, त्यांनी सगळं पाहणी केली. परंतु आता या अगोदर सुद्धा आम्ही पुढच्या रविवारी सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार आम्ही दिलेली होती. आतापर्यंत अशा घटना कुठे कुठे घडल्या? खूप अनेक नळदाण्याकडे झाली, शिंदखेडाकडे झाली, शिरपूर चोपड्याकडे पण ही घटना अनेक तपास लागला आतापर्यंत? नाही, पण मागच्या वर्षी नळदाण्याला काही 2 का 3 आरोपी अटक केले होते म्हणे, परंतु लगेच पोलिसांनी धुळ्याला नेऊन त्यांना सोडलं म्हणे, असं त्यांचं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. तर या अगोदर पण मी